छत्रपती संभाजीनगरमधील एक 43 वर्षीय महिला जी शहरातील एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला होती। या शाळेत हुसेन अबू सोयदान नावाचा एक शिक्षकही नोकरीला होता। त्याने त्या शिक्षिकेसोबत आधी मैत्री केली आणि मैत्री वाढत गेल्यानंतर तिच्यावर लव्ह जिहादचं जाळं टाकलं। पुढे त्याने तिला दुबईत नोकरीचं आमिषही दाखवलं। तू मला आवडतेस, नवऱ्याला घटस्फोट दे, दोन्ही मुलींना सोडून दे आणि माझ्यासोबत राहा। हुसेनने असं म्हटल्यानंतर ती शिक्षिका सुद्धा त्याच्या जाळ्यात अडकली। बरं, तो एवढ्या वरच थांबला नाही, तर त्यानं तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून धर्मांतरही घडून आणलं। नंतर त्या शिक्षिकेकडून लाखो रुपयांची रोख रक्कम तसंच सोन्याचे दागिने उकळले आणि आता तो थेट दुबईला पळून गेल्याचा संशय पोलिसांना आलाय। तर दुसऱ्या एका प्रकरणात मूळ संभाजीनगर शहरातीलच परंतु आता नाशिकमधील खासगी विद्यापीठात बीटेकचं शिक्षण घेणारी 20 वर्षीय तरुणी लव्ह जिहादची शिकार झाली आहे। मिजान रफिक शेख या विवाहित तरुणानं तिला पळून नेलंय। विशेष म्हणजे याआधी सुद्धा त्या तरुणीला मिजानने पळून नेलं होतं, पण पोलिसांच्या तपासात ते मुंबईत सापडले होते। तर यावेळी संभाजीनगर पोलिसांची पथकं नाशिक आणि मुंबईला त्यांचा शोध घेत असल्याचं कळतंय। पण मंडळी, या दोन्ही घटनांची नेमकी स्टोरी आहे तरी काय? दोन्ही प्रकरणांतील हादरवून टाकणारा सविस्तर घटनाक्रम नक्की काय, तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। मंडळी, पहिल्या घटनेत 43 वर्षीय शिक्षिकेनं पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आपली सविस्तर तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार ती शहरातील एका खासगी शाळेत मे 2023 पासून नोकरी करत होती। तर त्या शाळेत जून 2024 मध्ये शहरातील नेहरू नगर परिसरातील 45 वर्षीय हुसेन अबू सोयदान हा सुद्धा शिक्षक म्हणून रुजू झाला होता। एकाच ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे सुरुवातीला दोघांमध्ये ओळख झाली। नंतर त्यांची मैत्री वाढली आणि पुढे हुसेननं तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायला सुरुवात केली। पहिल्यांदा तर त्यानं डिसेंबर 2025 मध्ये शिक्षिकेला दुबईत नोकरीचं आमिष दाखवलं। आपण दोघेही सोबत प्रयत्न करू असंही तो म्हणाला। नंतर 1 जानेवारी 2026 ला निराला बाजारमधील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। हे संबंध होताच हुसेननं तिच्याकडे धर्मांतरासाठी हट्ट सुरू केला। दुबईला जायचं असल्यास मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल अशी अट त्यानं घातली। तसंच तुझा नवरा आणि 2 मुलींना सोडून तुला माझ्यासोबत राहावं लागेल असं म्हणत त्यानं तिच्यावर दबाव वाढवला। त्यावर त्या शिक्षिकेने टोकाचं पाऊल उचलत नवरा आणि स्वतःच्या 2 मुलींना सोडूनही दिलं। नंतर तिने गारखेडा परिसरात स्वतंत्र घर घेतलं, जिथे हुसेन नेहमी ये जा करायचा। त्याच घरात 19 एप्रिल 2026 मध्ये शिक्षिकेला विशिष्ट प्रार्थना करायला लावून हुसेननं तिचं धर्मांतरण घडून आणलं। दुसऱ्या दिवशी त्यानं तिला पुन्हा निराला बाजारमधील त्या हॉटेलमध्ये नेलं आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले। याशिवाय तिच्याकडून 6 तोळे सोन्याचे दागिने देखील घेतले। त्यापूर्वी हुसेननं तिच्याकडून 3,41,000 रुपये ऑनलाईन आणि रोख रक्कम अशा स्वरूपात उकळलेले होते। ही सगळी रक्कम त्यानं दुबईतील नोकरी, पासपोर्ट प्रक्रिया आणि इतर खर्चांचं कारण देत त्या शिक्षिकेकडून लुटल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय। दरम्यान एवढी मोठी आर्थिक लूट केल्यानंतर हुसेननं 25 एप्रिल पासून तिच्याशी संपर्क तोडला। 1 जून पासून त्याचा मोबाईल नंबरही बंद येऊ लागला। यावरून त्या शिक्षिका महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि तिने हुसेन अबू सोयदान याच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी हुसेन हा दुबईत पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे। तर मंडळी, आता दुसऱ्या घटनेच्या संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो वेदांत नगर पोलीस ठाण्यात वर्ग केलाय। लव्ह जिहादची शिकार झालेल्या एका 20 वर्षीय तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांची तक्रार दाखल केली आहे। तर आरोपी मिजान रफिक शेख याच्या कुटुंबानेही तो बेपत्ता झाल्याची तक्रार वेदांत नगर पोलिसात केली आहे। पण तरुणीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीत नेमकं काय सांगितलंय? तर पद्मपाणी कॉलनीतील 22 वर्षीय मिजान रफिक शेख या विवाहित तरुणानं त्याच्याच भागात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीला दुसऱ्यांदा पळून नेलंय। आरोपी मिजान शेखनं तिला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। त्यासाठी तो मागील अनेक वर्षांपासून त्या तरुणीचा पाठलाग करत होता। ती 8वीत असल्यापासून तो तिच्या मागावर होता। ती गल्लीत ट्युशनला जायची तेव्हा तो तिची छेड काढायचा। यावर त्या मुलीच्या कुटुंबानं त्याला समज दिली होती, पण त्यानं काही ऐकलं नाही। पुढे ती मुलगी 11वी-12वीच्या शिक्षणासाठी फुलंब्री तालुक्यातील एका गावात गेली। तिथे जाऊनही मिजान तिची छेड काढायचा। दरम्यान जून 2025 मध्ये तिनं नाशिकच्या एका मोठ्या खासगी विद्यापीठात बीटेक साठी प्रवेश घेतला। त्या ठिकाणी ती हॉस्टेलमध्ये राहू लागली। अशातच गेल्या 11 फेब्रुवारीला मिजाननं तिला पळून नेलं। माझ्यासोबत चल, नाहीतर गच्चीवरून उडी मारून जीव देईल अशी धमकी त्यावेळी त्यानं तिला दिली होती।
पण पुढे पोलीस तपासात दोघेही मुंबईत सापडले होते. तर यावेळी 6 मेच्या दिवशी ती तरुणी पुन्हा विद्यापीठात गेली असताना मिजाननं आत्महत्या करण्याची धमकी देत 18 मेला तिला पुन्हा पळून नेलं. मिजान आधीच विवाहित असून त्याला एक अपत्य देखील आहे अशी कबुली त्यानं स्वतःच एका व्हिडिओद्वारे दिली आहे. त्या तरुणीला पळून नेल्यानंतर मिजाननं तिच्या सोबतचा एक व्हिडिओ प्रसारित केल्याचं तक्रारीत म्हटलंय. तक्रारीत असाही उल्लेख आहे की ईद सणाच्या दरम्यान तिने विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये विशिष्ट प्रार्थना केली होती. दरम्यान या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असला तरी मिजान आणि त्या तरुणीचा मुंबईत मोबाईल बंद येतोय. बेपत्ता झालेल्या या दोघांचाही तपास सध्या पोलिसांकडून चालू असून नाशिक आणि मुंबईला त्यांचा शोध घेतला जातोय. तर मंडळी, आता हे 20 वर्षीय तरुणीचं प्रकरण असो की मग आधीच 43 वर्ष शिक्षिका महिलेचं, जिचा अख्खा संसार आता उद्ध्वस्त झालाय, या दोन्ही घटनांवरून छत्रपती संभाजीनगरात लव्ह जिहाद आणि धर्मांतराचं रॅकेट चालू असल्याचं बोललं जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या TCS कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण गाजलं होतं, ज्याचे धागेदोरे थेट संभाजीनगर पर्यंत पोहोचले होते. यातील मुख्य सूत्रधार निदा खानला MIM नगरसेवक मतीन पटेलने आश्रय दिल्यामुळे तो अडचणीत आलाय. तर याच प्रकरणात आता MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील सुद्धा SIT चौकशीच्या रडारवर आल्याचं सांगण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांच्याच आशीर्वादानं काही घटना घडत असल्यानं आरोप जलील यांच्यावर केले जात आहेत. दरम्यान यावेळेस उघडकीस आलेल्या 2 घटनांनी संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा खळबळ उडून दिली आहे. बाकी या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.